आंब्या फणसाची टावळी टिमटिम गळ आणि आमची वागजा ही शिमग्यात खेळ, अशा पद्धतीने आम्ही रोमाटा म्हणून आमच्या या शिमगा सणाला सुरुवात करतो. खरं तर हा सण हा एक आध्यात्मिक एनर्जीचा सण आहे. दॅट इज अ स्पिरिच्युअल एनर्जी. नागपंचमीच्या दिवशी आम्ही पहिली होळी पेटवतो आणि त्यानंतर सलग 10 दिवस हा सण आम्ही एक होळी सोडून साजरा करतो आणि ग्रामदेवतेची पालखी नाचत गाजत वाजत सहाणेवर आणली जाते आणि त्यानंतर ती गावातील प्रत्येक घरोघरी फिरते. शेवटी गुढीपाडव्याला ही पालखी आपल्या देवळामध्ये जाते. 6 ऋतूंचे 6 सोहळे येथे भान हरावे, या जन्मावर या जगण्यावर सतता प्रेम करावे. 6 ऋतूंचे 6 सोहळे अनुभवणे म्हणजे आहे कोकण. कोकणात जर आलात तर आपल्याला जे 6 ऋतू आहेत, जे 12 महिने आहेत, ते 12 महिने एक वेगळ्या पद्धतीने अनुभवायला मिळतील. कारण इथली संस्कृतीशी जपलेली नाळ, ही नाळ इथली कधीच तुटलेली नाही. आज मुंबई, पुण्यातून, शहरातून आज हजारो लाखो भाविक या ठिकाणी येतात. शिमगा सण असो किंवा गणेशोत्सव सण असो, ही जी इथल्या मातीनं जी नाळ जोडली गेली आहे, इथल्या निसर्गरूपी जी नाळ जोडली गेली आहे, ती नाळ अजूनही कायम आहे. अजूनही इथल्या माणसाने तो निसर्ग जपला आहे. त्याच्यामुळे ह्या निसर्गासोबत हे असलेले जे हे नातं आहे, अटूट नातं, ते नातं मला वाटतं कधीच तुटणार नाही. फाल्गुन शुद्ध पंचमीला म्हणजेच होळीच्या 10 दिवस आधी आम्ही पहिली होळी पेटवतो. निसर्गात असलेलं एक शेवरीचं झाड, ते शेवरीचं झाड त्याला नाचत गाजत वाजत एकदम होळीपर्यंत आणलं जातं. त्यानंतर त्याची तिथे पूजा केली जाते. त्यानंतर गवत, त्याचप्रमाणे लाकडं, त्याचप्रमाणे जे आयन आहे, आयनाचे जे झाडाच्या फांद्या आहेत, ज्याला आम्ही भारं असं म्हणतो, त्यांचं एक कलेक्शन केलं जातं आणि त्यानंतर तिथे लावून त्याला एक प्रकारे होळीप्रमाणे सजवलं जातं आणि त्यानंतर त्याची पूजा करून आम्ही त्या ठिकाणी होळी पेटवतो. हल्ली प्रदूषणमुक्त दिवाळी साजरी करा किंवा प्रदूषणमुक्त आपले सण साजरे करा, फटाके वाजवू नका, अशा प्रकारे संदेश दिला जातो. पण कोकणात जर तुम्ही बघितलात ना, तर कोकणात होळीच्या वेळी कोणतेही फटाके वगैरे जास्त पेटवले जात नाहीत. निसर्गात सापडणारं जे आमटीचं झाड आहे, ते आमटीचं झाड अशा प्रकारे त्याचे एक स्टिक तयार केली, स्टिक असते, काठी असते. त्या काठीला जाळतो आणि त्यानंतर तिला जर दगडावरती आपटलं, तो त्याचा आवाज जो येतो, तो आवाज आम्ही एका फटाक्याप्रमाणे वाजवतो आणि अशा प्रकारे आम्ही निसर्गाच्या सानिध्यात राहून आम्ही आमचं सण साजरे करतो. कोणतीही निसर्गाला हानी न पोहोचता आम्ही हा सण साजरा करतो. त्यानंतर दशमीला म्हणजे फाल्गुन शुद्ध दशमीला आम्ही एका निसर्गाच्या सानिध्यात असलेलं एक आंब्याचं झाड जे सरळ असं आहे, ते आम्ही एक राखून ठेवतो आणि ते राखून ठेवलेलं झाड आम्ही होळीच्या ठिकाणी आणतो आणि त्याला एक माडवळ म्हणून तिथे रोवलं जातं. शिमगा इथे संपन्न झालेला आहे आणि यानंतर आम्ही गावकर अर्ज लावत कोणी हा सण झाल्यानंतर थंडी थोडी कमी होत जाते आणि हे देखील त्याचंच उदाहरण आहे. आपण जेव्हा होळी मी या ठिकाणी कोकणात राहून हे अनुभवलं आहे, की होळी झाल्यानंतर थोडं थंडी आहे, ती थंडी कमी होत असते.
यामागचं एक नैसर्गिक जे काही कारण असेल ते पण खरं तर एक ही जी ऊर्जा आहे, ही एनर्जी आहे, ही निसर्गाच्या सानिध्यात राहून आपल्याला कोकणात अनुभवायला मिळते. आणि जर तुम्ही कोकणाबाहेरील असाल, म्हणजे महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यात, देशातल्या कानाकोपऱ्यात जर हा व्हिडिओ बघत असाल, जर होळी या सणाला जर किंवा गणपती या सणाला जर तुम्हाला कोकणात यायला भेटलं तर नक्की या. कारण इथे जे निसर्गाशी जपलेलं जे नातं आहे, जी एक नाळ आहे, ती नाळ तुम्हाला अनुभवायला मिळेल. आमच्या इथे गुहागर तालुक्यात पेवे गावाची ग्रामदेवता आहे. आई झोलाई देवी आणि श्रीदेव केदार यांची ही जी पालखी आहे, ही पालखी फागपंचमीच्या पहिल्याच दिवशी गावाबाहेर पडते आणि त्यानंतर तब्बल 12 गाव ही पालखी फिरते. 12 गाव फिरत असताना त्यांच्या जुन्या वाटा त्या जुन्या वाटांमधून ही पालखी जाते. विचार करा, आता हल्ली आता रस्ते वगैरे झालेत काही ठिकाणी, डांबरीकरण रस्ते झाले. अशा रस्त्यांवरून चालताना तुम्ही जर बिना चप्पलचे असाल आणि तब्बल महिनाभर बिना चप्पलचे फिरत असाल तर पायांची काय अवस्था होतील. आज पेवे गावचे जे खेळे आहेत ते संपूर्ण महिनाभर तो जो का प्रवास आहे आपल्या पालखीला 12 गाव फिरवतात. अनेक ठिकाणी नद्यांमधून ते जात असतात. छोट्या-छोट्या नद्या असतात त्यांच्यामधून जात असतात, किंवा जो काटेरी एरिया आहे त्या काटेरी एरियामधून देखील जात असतात. कारण त्यांच्या ज्या वाटा आहेत त्यात पूर्ण म्हणजे पहिल्यापासून ज्या देवीची जी पहिल्या ज्या वाटा आहेत त्या पहिल्या वाटा त्यांनी तशाच कॅरी ऑन केलेल्या आहेत. त्यामुळे त्या वाटेतून जाताना कधी-कधी काटा देखील लागत असतो पायाला, किंवा महिनाभर पालखीसोबत राहून एक स्वतःचा शारीरिक त्रास होत असतो. पण त्या त्रासाला इग्नोर करून पूर्ण देवीला स्वतःला समर्पित करून घेतात. असे पेवेगावचे खेळी तब्बल 12 गाव ही पालखी फिरते आणि मला वाटतं गुहागर तालुक्यातील नव्हे तर संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील एवढा मोठा प्रवास करणारी ही देवी, हिला 12 गावची मालकीण असं समजलं जातं. या मालकीणीचा आणि तळवली गावाची ग्रामदेवता आई सुकाईदेवी या दोन्ही पालख्यांमध्ये एक दैदिप्यमान असा भेट सोहळा होतो. ह्या भेट सोहळ्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवेनच. आणि त्याच्यानंतर हा सोहळा झाल्यानंतर ही पालखी आपल्या गावात गावभोवनीसाठी जाते आणि त्यानंतर शेवटी गुढीपाडव्याला ही पालखी आपल्या सानेवरती स्थानापन्न होते. सानेनंतर देवळात जाते ती. अशा पद्धतीने पेवेगावची ग्रामदेवता आई झोलाई देवीचा हा संपूर्ण महिनाभर हा शिमगोत्सव चालू असतो आणि अनेक माहेरवसनी, अनेक सासरवसनी तिची ओटी भरतात. आपल्या माहेरवसनीच्या हाकेला धावणारी देवी म्हणून या देवीला असं म्हटलं जातं. सुकाई देवीची देखील अशाच पद्धतीने ख्याती आहे. या दोन्ही बहिणींचा जो भेट सोहळा आहे, हा भेट सोहळा आपण पाहायला देखील नक्की या. जर वेळ मिळाला तर भविष्यात तुम्हाला शिमगा हा अनुभवायचा असेल तर हा भेट सोहळा तळवली येथे साजरा होतो. पुढच्या वर्षी जर शक्य आलं तर हा व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगेनच.
दोन बहिणींचा अनोखा भेट सोहळा तिथे संपन्न होतोय आणि या सोहळ्यासाठी जमलेल्या सर्व बेवे गावातील ग्रामस्थांचे तळवली गावाच्या वतीने देवस्थानच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. तसेच सर्व भक्तगणांचे या सोहळ्यासाठी उपस्थित सर्व भक्तगणांचे तळवली गावाच्या वतीने आणि ग्रामदेवता कमिटीच्या वतीने हार्दिक हार्दिक स्वागत. सर्व भक्तगणांना विनंती असेल, सर्वांना दर्शन मिळणार आहे. आपण रांगा लावूनच दर्शन घ्यायचं आहे. एक बाजूने रांगा लावायच्या आहे. कमिटी सभासद जे आहेत त्यांनी समोर थांबायचं आहे आणि एका साईडने आपल्याला दर्शनासाठी जागा उपलब्ध करून द्यायची आहे. अशा पद्धतीने आपण दर्शनाचे मंडळ आहे त्याची सर्वांनी नोंद घ्यायची. त्याच पद्धतीने या सोहळ्यादरम्यान कोणाचा तरी घड्याळ पडलेला आहे आणि तो इथं आपल्याला सापडलेला आहे, आपल्याकडे जमा आहे. इथे संपर्क साधायचा आहे आणि घड्याळ घेऊन जायचं आहे. त्याच पद्धतीने या देवस्थान आधी कोणी पाया पडणार अर्ज होईल.
देवीच्या पालखीच्या बाजूने आपण सर्वांनी उभे राहायचे, रांग लावायची आहे. जुन्या देवीचं दर्शन घेऊन दुसऱ्या देवीचं दर्शन करून आपण बाहेर पडायचं. अशा प्रकारे आपल्याला आपली त्याची नोंद घ्यायची. सर्व भक्तगणांसाठी बरेच जण मला विचारतात की फाक घालणे ही कन्सेप्ट काय आहे. फाक घालणे म्हणजे एक प्रकारे जी म्हणी आहेत, आपण ज्या म्हणी म्हणतो, किंवा एक प्रकारची ओळ असते, ती ओळ मोठ्याने ओरडणे आणि आतली मनातली जी ऊर्जा आहे, शरीरातली जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा बाहेर फेकणे. आणि हा होळी हा सण हा थंडीच्या वेळी साजरा होतो आणि त्यानंतर होळीनंतर थंडी समाप्तीला येत असते. त्याच्यामुळे अंतर्मनात जी ऊर्जा आहे, ती ऊर्जा बाहेर निघावी यासाठी फाक घातले जातात. हे त्यातलं सायंटिफिक रिझन आहे. आणि हे जे फाक आहेत, हे फाक निसर्गावर आधारित असतात. आणि एक प्रकारचे टोमणे पण काही ठिकाणी असतात होळीच्या सणानिमित्त मारले गेलेले. आंब्या फणसाची टावळी टिमटिम गळ आणि आमची वाघ आहे आमची देवी ही शिमग्यात खेळलं. म्हणजे आंब्या फणसाची टावळी टिमटिम गळ म्हणजे हा जो सण आहे, हा सण शिशिर ऋतूमध्ये जी झाडांची पाने गळायला सुरुवात होते आणि त्यानंतर उन्हाळा चालू होतो. बघा, हे निसर्गाशी जपलेलं नातं कसं आहे कोकणाने. मी ह्याआधी बऱ्याच व्हिडिओमध्ये म्हटलं की 6 ऋतूंचे 6 सोहळे अनुभवणे म्हणजे काय आहे, तर कोकण आहे. तर अशा पद्धतीने कोकण हे 6 ऋतू अशा पद्धतीने सेलिब्रेशन करतो. पण तुम्ही 7 ते 8 वेळा बघू शकता जास्तीत जास्त. नाटक देखील सेम तसंच आहे. नाटक देखील 7 ते 8 वेळा बघू शकता. पण मी तुम्हाला आता एक अशी कला सांगणार आहे, जी लोककला आहे. ती लोककला आज त्या गावातील लोकांनी शेकडो वेळा बघितले, 100पेक्षा जास्त वेळा बघितले. पण ती बघण्यासाठी रस आहे ना, तो अजूनही कमी होत नाही. तिथे ती लोककला बघण्यासाठी ती जी गर्दी आहे, ती गर्दी दिवसेंदिवस वाढत जाते. समजा जर ती लोककला आज साजरी झाली आणि उद्या जर असेल, तर उद्या त्याहूनही गर्दी वाढते. ती अशी एक लोककला मी सांगतोय. ती लोककला आहे कोकणातील लोकनाट्य तमाशा. बरं, आता तुम्ही तमाशा हा शब्द ऐकला म्हणजे तुम्हाला ते साडी वगैरे घालून लेडीज वगैरे नाचतात असं काही नाही आहे. इथं सर्व पुरुष असतात आणि ते देवीचं सोंग घेऊन येतात. आणि अशा पद्धतीने गोमू आणि संकासूर यांचा हा नृत्याचा हा तमाशा चालू असतो. अनेक सोंग आदले जातात आणि त्यानंतर आपल्या देवीचं गुणगान गाऊन हा तमाशा चालू असतो. रत्नागिरी जिल्ह्यातील गुहागर तालुक्यातील तळवली या गावात ही लोककला अजूनही आहे. आज पूर्वीपासून चालत असलेली ही पिढ्यानपिढ्या चालत असलेली ही परंपरा इथले लोक अजूनही जपतायत. आज श्री बाबूकाका बेंडर हे त्या तमाशामध्ये गोमूचं सोंग घेऊन येतात आणि गेली कित्येक वर्ष हे सोंग घेऊन येतात. मग तो होळीच्या दुसऱ्या दिवशी हे खेळी गावात बाहेर पडतात. त्याच्यानंतर गावभाऊ निघून त्यानंतर गावात येतात. म्हणजे जेव्हा होळी असते शेवटच्या दिवशी 10व्या दिवशी होळी असते त्यावेळी हे गावात येतात. त्यानंतर सानेवरती पहिला तमाशा होतो आणि त्यानंतर संपूर्ण गावभर हे खेळ फिरत असतात आणि गावागावात अनेक कार्यक्रम असतात. त्याचप्रमाणे हा तमाशा देखील असतो. या तमाशाचं असं वैशिष्ट्य आहे की हा तमाशा किती वेळा बघितला तरी त्याचा रस कमी होत नाही.
त्याच्यामध्ये एक स्पिरिच्युअल ताकद आहे, जी लोकांना कनेक्ट करून घेतली आहे तिथल्या मातीशी. तिची नाळ आहे, ती नाळ कनेक्ट आहे अजूनही, आणि लोक आजही या तमाशाला उत्कृष्टाचा प्रतिसाद देतात. हे या तमाशाचं वैशिष्ट्य.